हा बघा अशी ब्रिजची कामं चालू असतात मध्ये मध्ये, त्याच्यामुळे असे सावकाश नागोटण्याक पोचलो हा. तर हे बघा ब्रिजची कामं अशी चालू असतात मध्ये मध्ये. बाकी रस्तो बरोबर, हायवे रेडी नाही, टोल प्लाझा बांधून रेडी. गाडी बंद पडली, बरं झालं साईडिक पडलो होतो. बोल मित्रांनो, माणगावला इलू, माणगाव पर्यंत रस्तो बरोबर. फक्त जी ब्रिजची कामं असत तिथेच फक्त जरा सर्व्हिस रोडने गाडी घालूचे लागतात, खराब असत. सीएनजी वाल्यांका सीएनजी पंप पण असत, 3 सीएनजी पंप भेटले. तर मंडळींनो, आम्ही संगमेश्वरच्या जरा पुढे एक स्टॉप घेतला, सर हॉटेल गणेश कृपा म्हणून ना. फायनली आमचो नाश्तो इलो. आम्ही मागवला वडा उसळ आणि तर मंडळींनो, आम्ही इलू तळ कोकणला. कुडाळ तळ कोकण फेमस रेस्टॉरंट. तर त्याच्यात तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी संदीप गावडे, माझ्या संदीप गावडे SD यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा. तर आज आम्ही चाललो गणपतीसाठी गावात बाय कार. त्यामुळे जो मुंबई गोवा हायवे आहे त्याचे अपडेट काय असतात, म्हणजे काय त्याची सध्याची परिस्थिती आहे, ते येणाऱ्यांका आणि फ्युचरमध्ये कोण येणार असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. तर आपण सुरुवात करूया. माझ्यासोबत असतात अंकिता आणि निखिल धुरी. हाय, गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही टर्न घेतो मुंबई गोवा हायवे साठी. याच्यात रस्त्यांची कंडिशन बघा काय आधी, समजा तुम्ही आपल्या मुंबई गोवा मजा आहे ना, ती वेगळी आहे. धावतो आता कोल्हापूर मार्गे, पण मुंबई गोवा हायवे जाऊची आपली हिरवळ कोकणातली खूप मजा असते ती वेगळी. भरपूर गाडी चालल्या आहोत गावा, बॅगे भरून भरून. होय, तर 12 बाईक झाली. याच्यानं किती झाली काय म्हणून. चला फायनली आपण लागलो मुंबई गोवा हायवे. मध्ये मध्ये, त्याच्यामुळे असे सावकाश मोठा असा कसला तरी काहीतरी बऱ्यापैकी झाला ब्रिज. काय काय ब्रिज तो खूप ट्रेंडिंग आहे. आतापर्यंत रस्ता चांगला भेटला, ट्रेंडमध्ये असू फक्त एक ब्रिजचं काम चालू आहे. बाकी सगळे रस्ते एकदम खूप असं मांडवापर्यंत 2 किलोमीटर चालतात. नागोटण्याक पोचलो हा. तर हे बघा ब्रिजची कामं अशी चालू असतात मध्ये मध्ये. बाकी रस्तो बरोबर, ही मध्ये मध्ये ब्रिजची कामं चालू असतात. तिकडे तुमका गणपती येताना जर ट्रॅफिक भेटला तर
भरपूर, पण रस्ते काय एवढे काय चांगले नाही होत. ब्रिजची कामं चालू असते तरी साईडचे सर्व्हिस रोड खराब असतं. ट्रॅफिक गावात तुला दिसतं म्हणजे काय नाही. गेलो काही बघा सिंगल लाईन मध्ये भेटत नाही. तिथे तिथे ब्रिज चालू आहे. एकाच रोडने गाडी येतं ना, एकाच रोडने गाडी जातो. आणि सावकाश पासिंग गाडी खैरवाडी तो गाडी आमच्या त्यावाड्या कसा खैरवाडी असे जरा घाट बघू, डोंगर जरा बघू म्हणत कोकणातल्या रस्त्याने मजा. ते असं ते निसर्ग बघल्यानंतर खड्डे इसरा करतो. गणपती बघा जातो. हायवे रेडी नाही, टोल प्लाझा बांधून रेडी. आधीच रेडी करून ठेवले नाही टोल प्लाझा. आता दाखवते टोल प्लाझा. पहिला टोल प्लाझा गावतो मुंबई गोवा हायवे. हायवे अजून रेडी नाही, जे टोल प्लाझा बांधून रेडी. बघा टोल प्लाझा इलो मुंबई गोवा हायवे करताना पहिलं टोल प्लाझा. पण अजून टोल घेणार नाही, पण बांधून द्यायला नाही आपलो बांधतो नवीन. हा त्या दिवशी आम्ही डिसेंबरात गेलो तेव्हा नव्हतो यो पहिलं टोल प्लाझा. गाडी बंद पडली. बरं झालं साईडिक पडलो होतो बंद. हे बघा आपण आता कुठे लोकेशन कोलाडला असे रस्ते मध्ये मध्ये असत. आणि सीएनजीचे पंप आता आम्ही जवळजवळ 100 किलोमीटर इल्लू 2 भेटले 2. त्याच्यामुळे सीएनजी वाल्यांना पण टेन्शन नाही. असे खड्डे असत ब्रिजा बांधतात त्याच्यासाठी हे रस्ते बारीक झाले. आता मित्रांनो माणगावला इलू. माणगाव पर्यंत रस्ता बरा, फक्त जी ब्रिजची कामं असत तिथेच फक्त जरा सर्व्हिस रोडने गाडी घालूचे लागतात. खराब असत. सीएनजी वाल्यांका सीएनजी पंप पण असत. 3 सीएनजी पंप भेटले मुंबईतून माणगावमध्ये येईपर्यंत. त्याच्यामुळे सीएनजीचं पण टेन्शन नाही. सीएनजी गाडीवाल्यांचा पेट्रोल पंप तर आपल्या असत, तुमका माहितीच असा. माणगाव लिहिलो अजून काय आमका ट्रॅफिक वगैरे असं भेटत नाही. आता हे बघा ट्रॅफिक बोललो आणि ट्रॅफिक लागलाच. माणगाव इलो आणि ट्रॅफिक लागला. लांबच्या लांबा दाखवा रेडी जरा. कष्ट करूया का रे अजून पुढे 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 हे हा ट्रॅफिक क्लिअर कर. पुढे वर उभा आहे तर बुक आम्ही अडवून ठेवू. ट्रॅफिक नको. हो जबरदस्त ट्रॅफिक आहे. माणगाव लागला आणि ट्रॅफिक. इथे अजून हायवेचा काय नामो निशाण नाही. असं का नाही आता आमचं माहित नाही. पैसे काम जरा आमका जाऊन दे बारके लोक. जरा महागी होत. हे बघा बस स्टँड, माणगाव बस स्टँड. सुरेखा माझ्या आईचं हॉटेल. धारण लावलाय धारण पाटळ. तर मंडळी माणगाव आम्ही आता बाजारपेठ क्रॉस केली. अर्धा तास लागलो आमका. तसं एवढा ट्रॅफिक नाही. चालता ट्रॅफिक हा मे बी उद्या असू शकतं जास्त. आता हे आपलं हायवे परत चालू झालो. माणगाव पुरतो बाजारपेठे पुरतो पेंडिंग हा. काय पेंडिंग हा काय कारण आपल्याला माहित नाही तर बोला फायदा नाही. हायवे आपलं चालू झालो. डोंगर पण दिसणार नाही. अरे झूम देवा
काळजी लिहिलेली गाडी भेटली माझ्यासारखी. बघा इथं काय ब्रिजचं काम चालू आहे माणगावच्या जरा पुढे. तिकडे सिंगल रोड असा. रोड पण खराब बघा धबधबे असे बारके बारके. रोड पण भरपूर खराब आहे. ठीक आहे. दरवर्षी ऍडजस्ट करतात तसे यंदा पण चाला प्रमाणे गोड मानून घ्या. रस्ते खराब आहेत. हे बघा रस्ता याच्या आजूबाजूचे कसे पडतात. आता जायला बघूया चांगलं रस्ता जागा आता. माणगाव सोडला आणि हायवे परत चालू झालो. चांगलं असा इकडून हायवे. लोक पेट्रोल पंप आहे. हे बघा मस्त हायवे. निसर्गातून एक हायवे गेला आहे मस्त. म्हणून कोकणात गणपतीच्या वेळी येऊची मजा वेगळी. गाडी घेऊन ट्रेनने मजा येते आज पण आपल्या गाडी घेऊन वेगळी मजा. तर मंडळी सकाळी 6 वाजता आम्ही पनवेलवरून निघालो होतो. आता आम्ही 120 किलोमीटर इलो माणगावच्या पुढे. तर आता वाजले 9. 3 तासात 120 किलोमीटर इलो. तर आता आम्ही थोडा हॉल्ट घेतलो. तर नाश्त्यासाठी आमका एक हॉटेल रेड सी म्हणून भेटला. तर बघू आता कसा नाश्ता असा वगैरे तुम्ही आता दाखवतो. हे बघा हॉटेल तर दिसाक भारी दिसता. आतमध्ये ओपनमध्ये स्पेस असा बसा. तर बघू आता नाश्ता वगैरे कसा असं इकडे. आपल्या घरल्याने मस्त वाटतं असं बसा. काय मागवतो रे. हॉटेलमधून व्ह्यू बघा हायवेचे. फायनली आमचो नाश्तो इलो. आम्ही मागवलं वडा उसळ आणि मुंबईकरांनी मागायला मिसळ पाव. बघूया आता नाश्ता कसं होतो. भुकेला चला मंडळी नाश्ता करतोय म्हणजे गाडीत बसतोय तुमका सांगतोय. चला मंडळी चला नाश्ता झालो. आता आम्ही जातो पुढच्या प्रवासात. दुसरा हॉल डायरेक्ट रत्नागिरी. हो आता नाश्ता झालो. भूक लागत पर्यंत वाव. हॉटेल आपण थांबलो. हॉटेल रेड सी चांगला होतो नाश्तो. म्हणजे आता गर्दी झाल्यामुळे सर्व्हिस तेवढी भेटली नाही. सर्व्हिस फास्ट नाही. आम्ही पहिले 1 नंबरात गेलो म्हणून आमका पटकन घालतो. पाटील हे बघा दोषी वडेवाली. बाबा गर्दी गो. गर्दी बघ. नाश्त्याकच लागतो 1 तास. चला पुढे आपल्या प्रवासाला जाऊ. सेम आहे ना असं लोकेशन आहे ना. सेम असं लोकेशन मला तिथे शिमल्याला पण भेटलेलं असं. हा सेम. बघा कोकणात शिमला इला. बघा अजून रस्ता मस्त पॉवरफुल असतो. 1 नंबर असतो. शिमला कुलू मनाली ते मस्त वाटत होता. सेम असाच रस्ता होता बाजूला वगैरे असं. असा रस्ता जर कंटिन्यू केलेत ना तर आम्ही स्वतः आपण जावा. बघा कसलं सरसर आहे चल्लो. हा असं बघा मस्त रस्ता गेलो. पॉवरफुल रस्तो खराब सगळंच खराब नाही. हा असा खराब काही रस्तो एकदम असं पॉवरफुल आहे. वरते बघ लेणी. हे बघा लेणी. दुसरा टोल नाका आलाय. आता आम्ही 140 किलोमीटर घेऊ. दुसरं टोल नाको कुठलं महाळचं टोल नाको. यायची 4 लेन जायची 4 लेन.
रस्तो, एकदम मस्त रस्तो, हायवे दोन्ही साईडने ओके आहे. सरसराम कसले जातात रे गाड्या. सरसराम चालले. आता मांडगावला थोडस लागला आम्हाला. आता इथे तर काही नाही. आता स्टील नाव. आता कशिडी बोगदो. आता कशिडी बोगद्याची मजा घ्या. कशिडी घाट स्टार्ट. मस्त बनायला डिझाईन वगैरे. रेल्वे बोगद्यात सुद्धा ताट, फोर-व्हीलर बोगद्यात सुद्धा ताट. कशिडी बोगदा 100 मीटर. हो कशिडी बोगदा. लाईट चालू करू. हो नेटवर्क गेला. रेल्वेची बिल्डिंग आली. डिसेंबरला गेलो तर लाईटच नव्हती. मस्त गेले एकदम 100 मीटरचं बोलतो. वरती या पण असं एक्झॉस्ट फॅन. फक्त संपा गेलो. तो समजा भारी दिसतो मला. पार्किंग लाईट वर आले. चला कशिडी बोगदा संपला. 100 मीटरचा बोगदो असा मस्त वाटतो. पॉवरफुल. लाईट बिटी लावून द्यायला टेन्शन नाही. बोगदा संपलो. मस्त एक्सपिरियन्स बोगद्याचा. मंडळी 180 किलोमीटर इलू. आता वाजले 10:20 मिनिटं झालेली आहे. 20 मिनिटं झाली. खेडा दिलू. खेडा घाट आलो. घाट परशुराम घाट सुरू. मंडळी नो परशुराम घाट सुरू झालो. आता तू पुण्यात आलं का सांगतो. चिपळूणच्या नंतर परशुराम घाट अगोदर पण परशुराम घाट सुरू. हे 10 टायराच्या वाजऱ्या होता ना. तिथे वरतून तो व्ह्यू दिसतो ना. आणि वरती मंदिर पण आहे माहितीये. कोकण भूमी निर्माते श्री परशुराम मंदिर. येस. इथे गेलोय मी मंदिरात वरती. हो पुढे इथून जायचं. ठीक आहे बोलिले ते परशुराम मंदिर. मी गेलोय ना. मला माहिती आहे. सवड काढून तुझं आता आईचं घर दाखवतो तुला. हा खाली उतर. पाऊस आहे इथे. हो वाशिष्ठी नदी आहे ती. त्याच्यात मध्ये हे आहे. फोर येतोय. पोटेन्शियल करतात. अर्ध्या परशुराम घाटात काहीतरी काम चालू असतं. पाणी पण नदी पाणी गदा मागे आता भरलेलं ते सवत खडा धबधबो. माय गॉड मस्त जातात तिकडे. हो
मार्केट मधून जातात त्याच्यामुळे जरा इथं ट्रॅफिक गावला आमचा. खांडगाव नंतर आमचा ट्रॅफिक गाव नव्हता, आता चिपळूणात गावला, कारण इथे ब्रिज बनता सिंगल रोड आहे त्याच्यामुळे. हा रस्ता कुठे गेला रे? बाजारात त्यांचं ते हे सगळं सिटी होय. आपलं हेला पण जातो ना इकडून कोल्हापूरला. तो पण असू शकतो. ब्रिज बनता, ब्रिज पण घरी बसून बनता, खूप वर्ष झाले ना. चिपळूणवाले 6ला सुटले, 10 10:30ला पोचले ना गावात. हो चिपळूणवाले त्याला 6ला सुटायची पण गरज नाही, आरामात 8-9 वाजता सुटले तरी चालेल. ट्रॅफिक लागलं तर लागायचं तिकडे लागणारच आहे. नाश्ता करायला घरात डायरेक्ट. कितीतरी केळीची लाडा बघ. आम्ही संगमेश्वरात पोहोचलो. आता असं आम्ही ऐकलं की संगमेश्वरच्या पुढे रस्ता खराब असा, तर बघूया आता किती खराब असा तो. असून चालू तर झालो, बघू आता. संगमेश्वरला काहीच काम जाऊन आहे. मार्लेश्वर 35 किलोमीटर. ट्रॅफिक भेटता असं आम्ही ऐकलं. आता उद्या बघा आम्ही आता संगमेश्वर बस स्टँड कडे गेलो. आमच्या ऍक्च्युली देवरुख मार्गे जायचा होता, म्हटलं जाऊन रस्ते इतकं बरं केल्याने पुढे बघूया आता रस्त्याची काय कंडिशन होती. त्यासाठी आम्ही आता डायरेक्ट हायवेनच चाललो. देवरुख मार्गे नको म्हटलं, मला असा थोडा पण रस्ता बरा होता. जाऊन चला आपण वेळ रस्तो वेळ रस्तो दाखवतो. तर मंडळींनो आम्ही संगमेश्वरच्या जरा पुढे एक स्टॉप घेतला. सर हॉटेल गणेश कृपा म्हणून ना, तर त्यांचे फेमस मोदक असतात असं आम्ही ऐकला वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये वगैरे. तर ते घेण्यासाठी आम्ही इलो असू. ते तुमचं दाखवते वेगवेगळे मोदक आम्ही मिक्सवाले घेतले. उकडीचे मोदक पण भेटतात आणि भरपूर काय काय वेगवेगळं आपण मोदकसाठी स्पेशल असते. आम्ही मिक्सवाले घेतले. हा पिस्ता आहे म्हणजे मोदक घेतले तेव्हा मोदक खातो आणि आम्ही जातो आपल्या मुंबईगाव हायवेलाच जातो संगमेश्वरच्या पुढे. तो देवरुख साखरपा वगैरे घेऊन नाही आम्ही मधलो. आम्ही त्यांना विचारलं तर ते बोलले बऱ्यापैकी झालो हा, तर बघूया आता चला. हा बघा आता आम्ही हा सोडलो. हा संगमेश्वर बस स्टँडच्या पुढचा रस्ता ह्यो असा थोडा थोडा मध्ये मध्ये खराब हा, पण मध्ये मध्ये खूप चांगला. हो बघा आता ह्यो बघा कितीपर्यंत चांगला हा. तो एक साईड काम चालू आहे, चढ काम चालू आहे. असं रस्ता चांगला एवढं पण काय खराब नाही. मध्ये मध्ये तर काम चालू आहे जसं बाकीच्या ठिकाणी चालू जसा. हा बघा जेसीबी, बघा जेसीबी. पावसात पण काम चालू आहे. युद्ध पातळीवर म्हणायचं नाही, काम चालू आहे. ओमकार भोजनेचा ट्रॅक्टर नाही या क्रेन भोजने बंधू. डोंगर पडलाय पूर्ण. आता तो डो खराब असा रस्तो पुढे बघतात ना, तर चांगला रस्तो म्हणजे टप्प्याटप्प्यात काम चालतं. गो स्लो, एकेरी वाहतूक चालू आहे. हे बघा एकेरी वाहतूक. आम्ही
डिसेंबरात गेलो तेव्हा पूर्ण खराब होतो. आता ह्यो चांगला रस्तो आलो थोडं थोडं. आता बघूया आम्ही साखरपा मार्गे जाऊ नाही. आता रस्तो जर ह्यो चांगलो असलो तर मग आम्ही घेतलेला निर्णय चांगलो. पूर्णच जर रस्तो खराब असलो तर घेतलेला निर्णय वाईट. चुकीचो हो. आता किलोमीटर बोर्ड दाखव. तिकडून कोल्हापूरला पण जायला येते. इथून देवरुख, रत्नागिरी, लांजा, इकडे कोल्हापूर, देवरुख, पुणे, मार्लेश्वर. कोल्हापूर फक्त 125. इथून कोल्हापूर जवळ आहे आपल्यापेक्षा. आपलं 168 किलोमीटर दाखवते. ही बघा नदी. देवरुखला येलो आता. देवरुखची नदी. मार्लेश्वर, लालपरी, गगन बावडा. तो मंडळी रत्नागिरी गेलो. सावंतवाडीचा आवडा अजून 173 किलोमीटर दाखवता. आता वाजले किती? पाऊण वाजला. 1 वाजता. मंडळीनं बघा लांजा गेलो आम्ही. लांजा असं रस्तो असा. मला तर माहित होतं लांजाचा रस्तो आम्ही डिसेंबरात येतो तेव्हा असं ठीक आहे. काम चालू हा. ब्रिजचं काम चालू हा लांजा. आता शिवाय घालू शकतोस. कधी काम करतली. गणपती इले घालवायला तरी मालवणी पण. गणपती इले तरी काम जातं. कधीपासून जाताला काय माहिती. राजापूर, कणकवली सर्कल इकडे मावशीकडे जातो आम्ही. सुधर गई जल्दी. मंडळी राजापूरला येलो. राजापूरला बघा रस्तो. हा तो घाट रस्ता आहे. मस्त रस्ता भारी आहे रे. ऐका जरा येताना मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर असं माझी बाजू कुठे नापाटली. बघा नजारा बघा. हा तो हायवे वरती गेलाय. तो घाट रस्ता मस्त आहे. भूक लागली काय गो? लागली तर भूक. डोंगर 7 किलोमीटर. राजापूरचा घाट. कोकणी कट्टा. सांगा थांबव म्हणून. तू एवढा स्पीड मध्ये आहे परत तू शिव्या घालतोस. ब्रेक. मंडळी आता वाजले किती रे? कणकवली वाजले 2:30 ना? येस 2:30 वाजले. आता आम्ही कणकवली. रस्तो एकदम पॉवरफुल. राजापूरच्या पुढे एकदम पॉवरफुल रस्तो हा. आता तळावडा फक्त एकदम दाखवता 56 मिनिट. सॉरी 56 किलोमीटर. कणकवली गेलो 1 तास. आता आमका जो हॉटेल बघता. आम्ही तर बघतो कुडाळातलो तळ कोकण हॉटेल. तळ कोकण रस्ते बघ कसे भारी हायवे भारी. ते जुने व्हिडिओ बघून हायवेचे वगैरे तुम्ही ह्या करू नका. या बिंदा टेन्शन घेऊ नका जरा सुद्धा. तर मंडळी आम्ही आता इलू कुडाळला म्हणजे कुठे थांबाक नाही. संगमेश्वरच्या नंतर आता आम्ही इलू जॉब 420 किलोमीटर इलू. सकाळी 6 वाजता सुटलेलो आम्ही आणि आता 3 वाजले. तर रस्ता मस्त असा. फक्त जर संगमेश्वरच्या पुढे आणि लांजाच्या अगोदर एवढ्या पट्ट्यात जास्त खरवा. बाकी सगळं रस्ता एक नंबर असा. तर मंडळीनू आम्ही इलू तळ कोकणला. कुडाळ तळ कोकण फेमस रेस्टॉरंट. तर त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी एकदा इल्लेलो होतो आणि आता परत इलू. बघूया. भूक लागली रे. तळ कोकण तळ कोकण हॉटेल. तुम्ही किती लागता? किती लाग कसली. हे बघा श्रावण सोडलेले माणूस.
मारावशी. तर मंडळी आमचा आता जेवण झाला. सगळ्यात जेवताना पूर्ण बाकीचं काय दाखवत बसायला नाही. आमचं भूक लागली जाती घरात रवलो 15 मिनिटात आता घरात तळवड्यात. चला आता ड्रायव्हर आता चेंज झालेला आहे. मुंबईचे निखिल धुरी ड्रायव्हर आहेत. आता पुढचा प्रवास निखिल धुरी यांच्या ड्रायव्हिंगमध्ये आम्ही करणार आहोत. चला मग कंटिन्यू. हो बघा दुसरं ड्रायव्हर. पुढाचो ड्रायव्हर पुढाचो भाड्याचो. बाबा तो धारावीतून कुठून आतमध्ये वगैरे घेतो सांगा. हो चल जायचं सरळ सरळ चालवत. चल गेलो चालवत तरी चालेल. मला गावात जाऊया टेन्शन नाही. सर्वायचं ऑफिस खापा आहे. मस्त दिसतं आकाश बघ पॉवरफुल. गणपती गेलो बाबा. गणपती बाप्पा मोरया. तर वाटतं गावा गेल्यासारख्या. तर मंडळीनू फायनली आम्ही 5 वाजता घरात पोचलो. 3 वाजता आम्ही कुडात पोचलो होतो. तर तिसर जेवलो बिवलो आरामात आणि 5 वाजेपर्यंत घरात पोचलो. तर आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमका या चॅनलवर बघू भेटतले.